ठाकरे गटाचे विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी जयंत पाटलांची भेट घेतली आहे। छगन भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघातून ते उभे राहण्याची शक्यता आहे। यापूर्वी नरेंद्र दराडे यांचा मुलगा कुणाल दराडे यांच्या नावाची ठाकरे गटाकडून चर्चा सुरू होती। तर महाविकास आघाडीमध्ये येवला मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे माजी आमदार नरेंद्र दराडे आणि त्यांचा मुलगा कुणाल दराडे यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जयंत पाटील हे दर्शनासाठी आले। यावेळेसच मंदिरात भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागतही करण्यात आलं। आणि आता बातमी आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गोटातून। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून राज्यात 2 सर्व्हे करण्यात आले। लोकसभा निवडणुकीनंतर केलेल्या सर्व्हेमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आला होता, तर लाडके बहीण योजना सुरू झाल्यानंतर केलेल्या सर्व्हेमध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट समोर आलाय। शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका न करणं, योजनांचा प्रसार करणं, अजितदादांच्या महायुतीतील भूमिकांमुळे जनतेमध्ये पक्षाविषयी सकारात्मक भावना आहे असं या सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आलंय।